साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। पोलीस उपनिरीक्षकासह 4 पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, चौघा कुरेशी विरुद्ध गुन्हा दाखल। कारवाई ताब्यात घेतलेली जनावरे पोलीस परवानगीशिवाय घेऊन जाण्याचा प्रयत्न कुरेशी कंपनीने केला। त्यांना पोलीस समजावून सांगत असताना पोलीस उपनिरीक्षकासह 4 पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे। हा प्रकार झेलरोड पोलीस ठाणे परिसरात सकाळी 11:30 ते 12 वाजण्याच्या दरम्यान घडला आहे। या प्रकरणी शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी कुरेशी कंपनीतील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। तेलंगी पच्चापेटेतील रहिवासी अब्दुल शुक्कुर कुरेशी यांनी तुम ये जानवरें यहाँ से लेके जाओ, मैं वकील हूँ, पुलिस क्या करती है मैं देख लूँगा अशी चितावणी यांनी दिल्यावर त्यातून ही घटना घडली आहे। शनिवारी सकाळी बेगम पेठेतील कुरेशी गल्लीतील माशाअल्लाह मटण दुकानाजवळील सद्दाम शुक्कुर कुरेशी यांच्या मालकीची एक गाय व 2 वासरे निर्दयतेने बांधून ठेवण्यात आली होती। या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून ती ताब्यात घेऊन झेलरोड परिसरात आणली होती। ती जनावरे परस्पर व पूर्व परवानगी न घेता ते जबरदस्तीने ताब्यात घेऊन जात होते। त्यावेळी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करून शासकीय कर्तव्य करीत असताना फिर्यादीस व पोलीस निरीक्षक बिराजदार, पोलीस सब इन्स्पेक्टर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल उगाडे यांना आरोपितांनी आपसात संगनमत करून शासकीय कामात अडथळा करून पोलीस कॉन्स्टेबल शेख, पोलीस सब इन्स्पेक्टर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल उगाडे यांना धक्काबुक्की केली। जीवेश्वर चौक ते उत्तरेकडे असलेले जिजामाता उद्यानापर्यंत सार्वजनिक रस्त्यावर हा गोंधळ बराच वेळ सुरू होता। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमीन यासिन शेख यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार अब्दुल शुक्कुर कुरेशी वय 50 वर्ष, राहणार तेलंगी पच्चापेट सोलापूर, सद्दाम शुक्कुर कुरेशी वय 30 वर्ष, राहणार कुरेशी गल्ली, शहनशाह शुक्कुर कुरेशी वय 22 आणि शोएब शुक्कुर कुरेशी वय 25, राहणार बेगमपेठ सोलापूर यांच्या विरुद्ध भादवी कलम 353, 332, 186, 114, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस उपनिरीक्षक जाधव या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत।